पाहिजे, तीन पार झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, तीन पार झालंच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, तीन पार झालंच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे पार्क आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पार्क आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पार्क आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, पार्क आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. पार्क आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. पार्क आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, पार्क आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. नाही, ते स्थानिक लोक जमलेले आहेत, ते बघून मी सुद्धा आलो. कारण मी आज पेपरला सुद्धा वाचली बातमी. तर इथे पहिलं थीम पार्क बनवा म्हणून उबाटा गटने तेव्हा फार मोठा प्रयत्न केला होता. आणि आज अचानक एक शिंदे साहेबांनी चांगला निर्णय घेतला इथे थीम पार्क व्हावी. मग आता त्यांच्या पोटात का दुखायला लागलं आहे ह्याचा कुठेतरी शोध घ्यावा लागेल. आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना केलेला आहे, तिथे ते त्यांचा आम्ही त्यांनी तिथे त्यांची तपासणी करून घ्यावी लागेल असं मला वाटतं. नक्की. मग आता कशा प्रकारे आपण इथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांची मागणी जी आहे की इथे थीम पार्क झाली पाहिजे. त्यानंतर इथे जे असणारे ट्रस्टीज आणखीन काही होते. मी आज सकाळी कमिशनर साहेबांना सुद्धा भेटलो. 500 लोकांनी त्यांनीसुद्धा दिलेलं आहे त्यासाठी निवेदन. आणि ते थीम पार्क व्हावी. तर जनतेची मागणी, जनतेला जे ग्राह्य आहे, जनतेला जे मनामध्ये इच्छित आहे तेच झालं पाहिजे. ते सरकारने केलं पाहिजे आणि सरकार त्याप्रमाणे पावलं उचलतोय सकारात्मक. आपल्याकडे ती फॅशनच झालेली आहे. कुठलं चांगलं काम करायचं लगेच कोर्टामध्ये जायचं. पण कोर्ट पण शेवटी कोर्टसुद्धा निर्णय देणार. राम मंदिराचा काय झाला, निर्णय दिलाच ना शेवटी. तर चांगल्या कामाचा सत्याचा देर होते लेकिन अंधेर नहीं है. सत्य नेहमी हमेशा परेशान होता है लेकिन पराजित कभी नहीं हुआ आज तक. नक्की इथे तुम्ही पाहत आहात की उद्धव गट हा गेली 6 महिन्यापासून चोराच्या उलट्या बोंबा असं सुरू आहे. कारण पहिलं तुम्ही पाहत असाल, मी स्वतः एक इथला नगरसेवक आहे वळीचा. आणि ते आमदार असताना ह्याच तिथे थीम पार्कसाठी आम्ही सर्वांनी पत्र दिले होते की इथे थीम पार्क व्हावं म्हणून. आणि आजच काही त्यांचं तडजोड झालं नसेल किंवा काही नसेल की लगेच ते आज जे थीम पार्कला विरोध करत आहेत. कारण इथे आम्ही नगरसेवक आहोत. आम्ही इथे जर तुम्ही पाहिला वळे विभाग, महालक्ष्मी विभाग यातील 70% लोक हे झोपडपट्टीमध्ये राहतात. आणि त्यांना कुठे विरंगुळा म्हणून हा इथे थीम पार्क करण्याची संकल्पना होती. परंतु कुठेतरी व्यवहारमध्ये कटुता आली आणि ह्या थीम पार्क्सला विरोध करत आहेत. अशी ही उद्धव ठाकरे गटाची भूमिका आम्ही कधीच ह्या वळीतील महालक्ष्मीतील लोक कधीच मान्य करणार नाही. आणि आमच्या मोठ्या संख्येनं इथे सर्वांची अपेक्षा आहे की ते थीम पार्क झालंच पाहिजे. कारण आम्हाला इथे जे स्थानिक लोक आहेत त्यांना कुठेही झोपडपट्टी एक 10 बाय 10 जागेशिवाय कुठेही विरंगुळ्यासाठी संधी नसते. आज आम्हाला हे रेसकोर्समध्ये आम्ही तर जमलो आहोत रहिवाशांसोबत. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कुठेच राहण्यासाठी कुठं किंवा अभ्यास करण्यासाठी किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना कुठेही फिरण्यासाठी जागा नसते. तर ही जी जागा इथे उपलब्ध होत असेल तर कुणाच्या पोटात म्हणजे मला वाटतं दुखायची संधी नाही. उलट त्यांनी या कार्यात सहकार्य केलं पाहिजे. कारण त्यांचीही भूमिका हीच होती की पहिली थीम पार्क होते परंतु सरकार बदलले. आता शिंदेसाहेब तुम्ही पाहत आहात सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसाठी काम करत आहेत. आणि ते पाहून त्यांची ज्यांची जलसी होती ते त्यांच्याच जे का पूर्वी योजना होत्या त्याला विरोध करत आहेत. तुम्ही धारावी पॅटर्न पाहिला असेल. धारावी पॅटर्नलाही सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिला होता. अध्यादेश काढला. त्यानुसार जे काही रूल्सप्रमाणे टेंडर निघालं त्यामध्ये ज्या विकासकास संधी दिली आणि त्या विकासकाची तडजोड झाली नाही. त्यानंतर सरकार गेल्यानंतर पुन्हा त्या सरकारच्या विरुद्ध हे ठाकरे उद्धव गट काम करत आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ही जी काही टीका चालू आहे की इथे उद्यान होऊ नये म्हणून तर त्यांच्या चोराच्या उलट्या बोंब आहेत असं मला सांगावंसं वाटेल. आपण सगळे पाहता आहात की या ठिकाणी मोठ्या संख्येने
थीम पार्कच्या सपोर्टमध्ये लोक जमलेली आहे. खरं तर या विभागाची नगरसेविका मी होते. 15-16च्या दरम्यान हा थीम पार्क व्हावं हा ठराव मंजूर झाला होता महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आणि त्यावेळेस त्या सत्ता ह्यांचीच होती. आणि आज आमचे मुख्यमंत्री ही स्वप्न त्या ठिकाणी सत्यात आणताय आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हे नियोजन करताय. तर काही लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय. खरं पाहायला गेलं तर ही संकल्पना त्यांनी तेव्हा मंजूर करून घेतलेली होती आणि आता आमचे लाडके मुख्यमंत्री त्या ठिकाणी ते सत्यात आणताय. या ठिकाणी राहणारे रहिवासी वरळी म्हणा, ताडदेव म्हणा किंवा वेगवेगळ्या भागातून भायखळा हे जवळचे नजदीकचे भाग आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी चालायला येतात, वॉकिंगला येतात, फुटबॉल खेळतात, काही योगाचे क्लासेस चालतात, योगाचे वर्ग त्या ठिकाणी चालू आहेत. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये होतात. परंतु हे सिस्टमॅटिकली व्हावं आणि म्हणून हे ओपन ग्राउंड त्या ठिकाणी थीम पार्क असणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारची संयोजना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. तसंच आजचा हा जो रेसकोर्स आहे हा सुद्धा या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहे. रेसेस पण होणार आहे कारण हे हेरिटेज आहे. तर त्या ठिकाणी एक ओळख आहे ही मुंबईची आणि ही मुंबईची ओळख कायम राहणार आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आज आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छिते की या ठिकाणी जे रहिवासी राहत आहेत, जे स्टाफ क्वार्टर्स त्यांना दिलेले आहे, गेले कित्येक वर्ष 3-3, 4-4 पिढ्या ते या ठिकाणी राहत आहेत, तर त्यांना देखील याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हावं ही माझ्या सगळ्या रहिवाशांच्या वतीने आणि माझ्या तमाम वरळीकर बांधवांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते. त्यांना कोणत्याही प्रकारे बेघर होता कामा नये ही मात्र दक्षता त्यांनी घ्यावी. मी महाराष्ट्राची नागरिक म्हणून सांगते. माझं नाव रेणुका आहे. मी महाराष्ट्रामध्येच राहते. आज आम्ही ह्यासाठी इथे जमलेलो आहोत कारण आमच्या अशा अपेक्षा आहेत की इथे हा एवढा मोठा ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये कुठेतरी लहान मुलांना खेळण्यासाठी स्पेस हवा आहे. जिमला मुलं ज्यांना जिमसाठी फीस भरता येत नाही त्यांच्यासाठी एखादा जिमचा स्पॉट व्हावा इथे किंवा त्यांचं आपल्या महिला झाल्या, महिलांना घराच्या कामाव्यतिरिक्त कुठे येण्या जाण्यात वेळ मिळत नाही तर थोडा वेळ काढून त्या इथे येतील, त्यांचा टाइम स्पेंड करतील. परत वयोवृद्ध माणसं आहेत आपली, ती येतील, ती भेटतील एकमेकांना, अशी म्हणजे त्यांची ओळख वाढवतील. त्याच्या व्यतिरिक्त इथे पिढ्यानपिढ्या राहत आलेली माणसं आहेत आपली, कित्येक पिढ्या गेल्या. ब्रिटिश काळापासून आपलं हे रेसकोर्स इथे आहे स्थापित. त्या रेसकोर्सला म्हणजे असं वाळीत टाकल्यासारखंच धरलेलं आहे एका प्रकारे. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन आहे आमचं की मी एक जनता आहे, युवाची मुलगी आहे, त्या हिशोबाने मी बोलते की आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्यावरती लक्ष असू द्या आणि सतत आम्ही साहेबांना असाच पाठिंबा देत राहू. मुख्यमंत्री साहेबांनी आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतंत्र पाहिलेल्या आहेत काही गोष्टी. आज आमची अपेक्षा आहे की या मैदानाकडे पण त्यांनी आतुरतेने जातीने लक्ष द्यावं आणि ह्या मैदानाचं थीम पार्क व्हावं आणि ह्याचा लाभ सर्वांना घेता यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.